शैलेश भाऊ नमस्कार. नमस्कार. आता जिल्हा परिषदेची निवडणूक लागलेली आहे. डिंगोरे गटामध्ये तुम्ही देखील इच्छुक उमेदवार आहात, म्हणजे तुमच्या पत्नीसाठी. हो. काय एकूणच वातावरण आहे आणि कशी तयारी तुमची? जिल्हा परिषद 2025 हो घातलेल्या निवडणुकीमध्ये डिंगोरे उदापूर गटामधून मी माझी सौभाग्यवती धनश्री शैलेश गायकवाड, तिचे माहेरचे नाव आहे धनश्री बोल्लाजी खंडागळे, तिच्यासाठी मी इच्छुक आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अधिकृत उमेदवारी मागितली आहे, कारण मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत सदस्य आहे. मी गेल्या 25-30 वर्षापासून काम करत आहे आणि काम करत राहणार. ह्या उमेदवारी निमित्त मला कुठेतरी जनसामान्याच्या लोकांमध्ये पोहोचायची संधी भेटती, ह्याचा मला खूप अभिमान वाटतो. ठीक आहे. तुम्ही तुमच्या पक्षाचे जे वरिष्ठ आहेत त्यांच्याशी काही चर्चा केली का? त्यांच्याकडनं तुम्हाला काही तसा अधिकृत शब्द वगैरे काही आलाय का? नाही, आतापर्यंत आमचे पक्षाचे वरिष्ठ आमदार अतुल शेठ बेनके यांना मी सांगितलं की मी माझ्या सौभाग्यवतीसाठी इच्छुक आहे जिल्हा परिषदसाठी, आणि आमच्या संगे अजून 2 उमेदवार इच्छुक आहेत त्या गटामधून. तर आम्ही तिघांनी निश्चित पक्षाचा अधिकृत फॉर्म भरलेला आहे तिकीट मागणीसाठी. आता आपण जर पाहिलं तर उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक असतात, परंतु त्यातल्या त्यात जे क्रायटेरिया लागतात त्याच्यामध्ये तुमचा जनसंपर्क कसा आहे किंवा तुमचं क्वालिफिकेशन काय आहे, उमेदवार त्या ताकदीचा आहे का, तर तुमचं काय आहे? काय झालं, माझी मिसेस ही तिचा जन्म आळंदीला झालेला आहे आणि ती D.Ed झालेली आहे. ती मास्तरीण होती. तर तिला मी 2011 रोजी तिला राजीनामा देऊन घरीच तिला ठेवली. एक त्याच्या माझ्या काहीतरी वैयक्तिक अडचणी ठीक आहे असतील काय, म्हणजे उमेदवार हा उच्च शिक्षित आहे, उच्च शिक्षित उमेदवार आहे आणि जनसंपर्क चांगला आहे. आज ती पेसामध्ये अध्यक्ष म्हणून सितेवाडी गावात काम करते. महिला मंडळाच्या ती सचिव म्हणून काम करते. तिचाही थोडाफार जनसंपर्क आहे. असं नाही की मी बोलून की 100% तिचा जनसंपर्क आहे, तिला सर्व ओळखतात, अशातला काही भाग नाहीये. आज महिला उमेदवारी म्हणल्यावर तिच्या पाठीशी कोण आहे त्याला महत्व आहे. त्यांनी काय कार्य केलं त्याच्या जोरावरती तिकीट भेटणार आहे. ठीक आहे. आता मग तुमची पुढची वाटचाल कशी? तुम्ही समजा आता 3 जण इच्छुक आहेत, पक्षाने समजा आपण असं धरू की पक्षाने थांबायला सांगितलं, तर तुमची मग पुढची भूमिका काय? तर मला पक्षाने जर सांगितलं तू थांब, तर मी पक्षाला त्याबाबत कारणे विचारेल की बाबा मला का थांबायला सांगितलं. जर मी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदारकी असो किंवा मग मार्केट असो, खासदारकी असो, ह्याच्यामध्ये मी पक्षाचंच काम करत आहे, तर पक्ष मला थांब बोलल्यानंतर मी पण 1-2 प्रश्न विचार की बाबा मी ह्या बारीने का थांबू. कधी ही वारंवार संधी नाहीये. ही मला तर असं वाटतं की ही माझ्या मिसेसच्या रूपाने माझ्या घरामध्ये 20 वर्षापूर्वी आलेली संधी ती मला नाही भेटली. इथून पुढे ही संधी मला परत नाही, म्हणून मी पक्षाकडे. आरक्षण पुन्हा केव्हा पडेल हे सांगता येत? आरक्षण केव्हा पडेल हे सांगता येत नाही. मग तुमची भूमिका ही लढायचीच आहे? हो, माझी 100% लढायची भूमिका आहे. आता आपण थोडं ब्रॉड बोलूयात. ही जी जागा आहे ती एसटी साठी आलेली आहे आणि तुम्ही एससी आहात, हे गणित कसं काय झालं? 2007 साली माझं आणि माझ्या मिसेसचं प्रेमविवाह झालेला आहे. ती एसटी समाजाची, मी एससी समाजाचा. पण त्यावेळेस मी कुठलं आरक्षण किंवा मग वैयक्तिक लाभ ह्याच्यासाठी तर मी कास्ट बघून लग्न केलं. आता आदिवासी समाजातील काही लोकांचं असं म्हणणं आहे की आमच्या समाजातील मुली करून नेतात आणि आमच्याच आरक्षणावर कब्जा मारतात. कसं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये सर्वांना अधिकार दिला आणि हा तिथे कुठेच प्लॉट नाहीये की आमच्या समाजातली मुलगी त्यांनी केली म्हणून आरक्षणाचा ते लाभ देतात. असं साफ चुकीचं आहे. जरी आम्ही लग्न केलं असेल तर त्यांना त्याच मान सन्मानाने आम्ही ठेवलेले आहे आमच्याकडे. आम्ही काही त्यांची जात बदलली नाही किंवा त्यांचा धर्म बदलला नाही किंवा इतर गोष्टी काहीच केल्या नाही. त्यांना जो फ्रीडम आहे तोच दिलेला आहे त्यांना, आमच्याकडे पण तोच आहे. आणि संविधानामध्ये कुठे असं लिहिलं नाही ना की ह्या समाजाच्या मुलीने त्या समाजाच्या मुलासंगे लग्न केलं म्हणून तिला मतदानाचा अधिकार नाही किंवा उभं राहण्याचा अधिकार नाही. ठीक आहे. आता मग तुमचा मतदारसंघामध्ये जनसंपर्क कसा आहे? आता मी 2000 ते 2025 या 25 वर्षाच्या कालावधीमध्ये मी सर्व जनसामान्य लोकांमध्ये मिसळतो, प्रत्येक कार्यक्रमाला असतो. सर्वात महत्वाचं म्हणजे मी त्या गटामध्ये नेता नाहीये, एक सेवक आहे. मी फ्लेक्सबाजी करत नाहीये. मी कुठलं काम केलेलं त्याचा कुठे प्रोपोगंडा करत नाहीये. मी जे काय काम करतो ते पक्षाने सांगितलं त्या हिशोबाने करतो. कुणाला वैयक्तिक मदत लागली तर तिथे जातो, काम करून घेतो सर्व. आणि माझी सर्व जमेची बाजू ही की मी लोकाभिमुख मित्र आहे.
मला मैत्री करायला जास्त आवडते. माझा जनसंपर्क हा मैत्रीतून जास्त आहे तिथे. ठीक आहे. पक्षाने आतापर्यंत तुमच्यावर कोणकोणत्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या? मला पक्षाने सुरुवातीला 2003 साली राष्ट्रवादीचा शितेवाडीचा युवक अध्यक्ष केलं. दरम्यानच्या काळात माझं काम पाहून पुन्हा मग राष्ट्रवादी काँग्रेसने मला तालुक्याची उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली. त्याच्यानंतर 2009-10 पक्षाने मला जुन्नरचा राष्ट्रवादीचं युवक अध्यक्ष केलं सामाजिक न्यायचं. आणि 2015 नंतर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे सामाजिक न्याय विभागाचा. ठीक आहे. आता कोणती कामं प्रामुख्याने गटामध्ये तुम्ही मार्गी लावणार आहात? जर तुम्हाला संधी मिळाली, तुम्ही त्याच्यामध्ये यशस्वी झालात, मी माझ्या सौभाग्यवतीच्या रूपाने जर मला उमेदवारी भेटली तर मी माझा जो जनसंपर्क आहे तळागाळातल्या लोकांचा तो आणि माझ्या वरिष्ठ नेत्यांचा ह्यांच्या संगे मी जनसंपर्क करून माझ्या मतदारसंघामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे आमचा जो एरिया आहे हा ट्रायबल आहे, आदिवासी बहुल एरिया आहे, पेसाचं गाव आहे. आजही आमच्या भागामधून लोक बनकर फाट्यावर व्यवसायासाठी जातात, लोकांच्या शेतात राबतात. माझं असं स्पष्ट मत आहे की जर यदा कदाचित माझी सौभाग्यवती निवडून आली जिल्हा परिषदेत तर जिल्हा परिषदेच्या मार्फतून आणि अतुल शेठ बेनके यांच्या मार्फतून मी अशी मागणी करणार आहे की स्वयंरोजगार मोठ्या प्रमाणात कुठेतरी डिंगोरी उदापूर मतदारसंघात व्हावं, जेणेकरून जी नारी शक्ती आहे ती कुठेतरी एक व्हावं आणि मोठी कुठेतरी त्यांचा उदय व्हावा असं मला वाटतं. आज तुमच्या मतदारसंघात ज्या काही ठाकर वस्ती आहेत त्या बऱ्याच ठाकर वस्ती या मूलभूत विकासापासून देखील वंचित आहेत. तिथं व्यवस्थित रस्ते नाहीत, पाणी नाही किंवा लाईटची देखील सुविधा नाही. आणि आपलं जर पाहिलं तर दुसरी जी मोठी गंभीर समस्या आहे ती म्हणजे बिबट समस्या. त्या सगळ्याच भागामध्ये अधिक प्रमाणाची बिबट्या आहेत. तर या सगळ्या प्रश्नाकडे तुम्ही कसं? सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचा जो ट्रायबलचा एरिया आहे आदिवासी पट्टा त्याच्यामध्ये पाण्याची सुविधा नाही, लाईटीची सुविधा नाही, रस्त्याची. सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे ह्या बिबट प्रवण क्षेत्र आहे आमचं. त्याच्यासाठी मी राज्य सरकार संगे लागल ती वाटाघाटी करून अतुल शेठ बेनके असतील किंवा अजितदादा पवार असतील यांच्या माध्यमातून तिथे काहीतरी प्रोटेक्शन आणायचा प्रयत्न करेल, ठोस उपाययोजना करणार. आणि पाण्यासंदर्भात मला सांगायचं तर जलजीवनची बरीचशी कामं अशी आहे आमच्या भागामध्ये की 2-2, 3-3 करोड रुपये एक गावाला आले. सगळे कामं बऱ्यापैकी कामं बोगस चालली तसं 100% बऱ्यापैकी बोगस आली. जर माझी सौभाग्यवती निवडून आली तर सर्वात महत्वाचं काम मी हे करेल की जलजीवनची सर्वात पहिले मी चौकशी लावेल आणि रस्ते पण निष्ठुर दर्जाचे झालेले आहेत त्या संदर्भात पण मी चर्चा करून त्याची पण चौकशी लावेल. जिथे जायला पायवाट आहे तिथे रस्त्याचं नियोजन करेल, प्यायला पाणी नाही त्याचं पाण्याचं नियोजन करेल, लाईटीची सुविधा करेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 4 गाव मिळून एक रुग्णवाहिका भेटेल ह्या पद्धतीने मी काम करेल. अख्ख्या आमच्या मतदारसंघामध्ये हा राज्य महामार्ग आणि प्रादेशिक महामार्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे. नॅशनल हायवे 61 आहे, तिथे नेहमी ऍक्सिडेंट होतात, तिथे हमेशा अपघात होतात. त्या अपघाताच्या वेळे एखाद्या अँब्युलन्सला जर फोन करायचं ठरलं तर त्याला 1 तास, 1.5 तास, 2 तास त्याच्यामध्ये ज्यांचा ऍक्सिडेंट झाला त्यांची बरीचशी हानी होती. ह्या सर्व गोष्टी न व्हावं म्हणून मी नॅशनल हायवे 61ला डिंगोरी उदापूर पासून ते तळेरांपर्यंत आणि खुबी कंजाळे पासून तर इकडे कोपरा मांडवे कोथाळण्यापर्यंत इथे रुग्णवाहिकेची कमीत कमी 10 ते 15 रुग्णवाहिकेची सेवा उपलब्ध व्हावं ही मी सर्वात पहिले मी तिथे काम करणार आहे. आपण जर पाहिलं तर पिंपळा जोगे धरणाच्या परिसरात किंवा आजूबाजूला हा सगळा मतदारसंघ आहे. असं असलं तरी धरण उशाला आणि कोरडं घशाला असं नागरिकांची सातत्यानं चर्चा होत असते. कुठेतरी बंधाऱ्यांची कमी त्या भागामध्ये, पाणी अडत नाही, नागरिकांना पाणी उन्हाळ्यात मिळत नाही, भातशेती सोडली तर म्हणजे अगदी 20, 25, 30% भागात झालेला आहे, उर्वरित भातशेतीच आहे. तर त्यासाठी तुमच्याकडे काय विचार? तर मी सर्वात महत्वाचं म्हणजे मी छोपा विभागाकडून मी आमच्या धरणावर हे जे छोटे छोटे किटी आहे ते बंधाऱ्याचं नियोजन करण्याचा खूप प्रयत्न करेन आणि सातत्याने त्याचा पाठपुरावा करून जे पश्चिम पट्ट्याच्या भागामध्ये जे आमच्या फक्त समजा जमिनी ज्या काय आहे तर ते जे आता तुम्ही बोलले की धरण उशाला आणि कोरड घशाला ही गेल्या 25-30 वर्षापासून आमची ही अवस्था आहे. तर ह्या वेळेस मी असं करणार आहे की छोटे छोटे किटी बंधाऱ्याचं नियोजन करून ते पाणी अडवा आणि त्या पाण्याप्रमाणे 4-4, 5-5 गावाचं नियोजन करून त्या पाण्याचं नियोजन करणार आहे. आता आपण जर पाहिलं तर म्हणजे पिंपळगाव जोग्यापासून तर खिरेश्वर पर्यंतचा जो रस्ता होतोय वन स्ट्रोक, त्या रस्त्याचं काम देखील बऱ्यापैकी रेंगाळलेलं आहे आणि काही प्रमाणात निकृष्ट देखील होते. काय होतं आता मी फक्त पक्षाच्या पदावर आहे. आता मी कुठल्या
पदावर नाहीये एखाद्या, तर मी माझं असं म्हणणं आहे की ज्या दिवशी आम्ही जिल्हा परिषदेच्या पदावर जाऊ त्यावेळेस सर्वात महत्वाचं काम म्हणजे हा ट्रायबल एरिया जो आहे त्या रस्त्याची कामं असेल, पाण्याची कामं असेल, लाईटीची कामं असेल किंवा आरोग्याच्या विषयी जो काही प्रश्न असेल तो आधी मार्गी लावू. माझं सर्वात मोठं ध्येय हे आहे की आमच्या ग्रामीण भागामध्ये खूप उच्च शिक्षित लोक आहेत आणि त्यांची मुलं पण उच्च शिक्षित आहेत, पण ती बाहेरच्या शाळेत जातात. सर्वात महत्वाचं मी जिल्हा परिषद शाळा ही आहे की ही अति उच्च दर्जाची डिजिटल करेल. त्या डिजिटल शाळा करण्यासाठी मी सर्वात जास्त सहभाग घेईन. मग उद्या किंबहुना उद्या स्वतःच्या खिशातले पैसे लागले तरी द्यायला काय हरकत नाहीये, कारण की शिक्षणापासून कोण वंचित न राहावा ही माझी सर्वात महत्वाची भूमिका आहे. ठीक आहे, आता आपण उत्तरार्धाकडे जाऊयात. अनेक तुमचे मतदार बंधू भगिनी ही सगळी मुलाखत आता लाईव्ह पाहत असतील, त्यांना या निमित्ताने तुम्ही काय अपील कराल? माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींना एक विनंती आहे की मी शैलेश जगन्नाथ गायकवाड, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 1999 पासून एक कार्यकर्ता आहे. आज माझी सौभाग्यवती धनश्री शैलेश गायकवाड, तिचे बाहेरचे नाव आहे धनश्री बोलाची खंडागळे, हिच्या रूपाने जर मला उमेदवारी भेटली तर आपली मला सेवा करायची एक संधी द्या. धन्यवाद.